नमस्कार मंडळी. नमस्कार. तर आज आम्ही आलेलो आहे तुळजापूर इथं आणि आता वाजले सकाळचे 5:30. तर आम्ही रात्री किती निघलो होतो? आपण 11 वाजता. 11 वाजता निघलो होतो आणि 4:30लाच पोहोचलो इथं. तर आंघोळ वगैरे केल्या, दर्शन वगैरे घेतलं आणि आमच्यासोबत कोण कोण आहे ते तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये दाखवतो. आणि शिवकन्याला काही वटी वगैरे भरायला चालत नव्हतं, कोणाला चालत नव्हती. आम्हाला माझ्या बहिणीला पण चालली नाही, भाऊजीला पण नाही चालली, म्हणून आम्ही दर्शन घेतले आणि आलो. म्हणजे ते तिघी पण प्रेग्नंट आहे आम्ही. तर आम्हाला दर्शन वगैरे वटी चालत नाही, दर्शन चालते. तर आता आम्ही कुठं जाणार आहे? तर तू मुलगी झाल्यानंतर येणार आहे गोटी भरायला? हा, तर मी मुलगी झाली, आज मुलगा झाला तर तरी पण येणार आहे ना. तर आता आम्ही इथून निघणार आहे थोड्या वेळानं, म्हणजे 6-7ला. आणि आपण शिवशैलम का श्रीशैलम आहे ना? श्रीशैलम तिथं मुक्काम राहणार आहे आपला. आज काही रस्त्यात झोपा लागले नाही आम्हाला, टाइमपासमध्येच टाइमपास झाला आणि मजा आली पण, आहे का नाही? छान वाटलं पण. हा, फ्रेश आंघोळी केल्या, आल्यावर मस्त वाटलं. तू किती वेळेस आली इथं? मी 3ऱ्या वेळेस आले. हा, मी 3ऱ्याच वेळेस आलो. आणि आम्ही सोबत एक वेळेसच आलो, दुसऱ्यांदा आलो आज दुसऱ्यांदा. हा, म्हणजे ही बी लग्नाच्या आधी एकदा येईल का? हा, माझी मम्मी सोबत आलेले आम्ही एकदा, आणि नंतर आम्ही लग्न झाल्यावर एकदा, आणि आता एकदा. हा, तर आमच्या सोबत जे माझे साडू, माझा साला, म्हणजे अशा 3 जोड्या आमच्या. 2 मुलं, माझा सोनून तिची मुलगी, अशी आम्ही टूर काढलेली. हा, तर आम्ही कुठं कुठं जाणार आहे, रोजचे व्हिडिओ तुम्हाला येईल, तर नक्की बघा. आणि खरंच तुम्ही पण दर्शनाला खूप छान वाटलं तुळजापूरला येऊन. तर गर्दी पण खूप आहे, म्हणजे पार्किंग मध्ये पण तेवढ्याच गाड्या आहे, इकडं पण तेवढेच लोक, सगळीकडे गर्दी आहे. तर मला तर खरंच खूप छान वाटलं. तर चला, धन्यवाद, बाय. भेटूया आता पुढं.